ओके मॅम सर काय घे सर थोडं सर हो सर आज परवा कार्यक्रमामध्ये आमदार राजू खरे यांनी आदरणीय स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक यांच्याबद्दल एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, जाहीर वक्तव्य. पण एखाद्या स्वर्गीय माणसाचं असं आमदारनी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातनं काम करत सोडून असलं लोकांच्या म्हणजे मेल्या व्यक्तीबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. जर त्यांनी बोलायचं झालं तर विकासावर बोलावं, विकास काम करावं. त्यांनी असलं बोलणं चुकीचं आहे. मग आम्हालासुद्धा काय बोलता येत नाही काय त्यांच्याबद्दल. पण आम्ही असं परिचारक आम्हाला कधी शिकवलंच नाही. त्यांनी कधी असं लोकांना वाईट बोला हे करा. विकासाच्या कामाबाबतीत त्यांनी परिचारक गेले मी 40 वर्षाला काम करतो आहे. त्यांनी कधी असं लोकांना कधी कोणाला वाईट बोलले नाहीत. चांगले कामाबाबतीत त्यांनी बोलावं. त्यांनी आता आम्ही त्यांच्यावर त्यांनी असं वक्तव्य केल्याबद्दल आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे, पत्र दिलेलं आहे. आम्ही सगळे शहरातले पदाधिकारी, नगरसेवक असू द्या, उपनगरसेवक असू द्या, सर्व शहरातले नागरिक आम्ही कार्यकर्ते मालकाची परिचारकचे येऊन इथं पेला निवेदन दिलेलं आहे गुन्हा दाखल करण्याबाबतीत. निवडणुकाच्या म्हणजे अनुषंगानं त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं वादग्रस्त वक्तव्य करून इथं कुठेतरी पाय रोवायचा त्यांचा प्रयत्न आहे का? करू द्या. समोरासमोर किती राजकारण करावं. काय त्यांनी नगरपालिका इलेक्शन आले त्यांनी समोर लढावं. पण असं एडवाकडे बोलायला नाही पाहिजे. तुम्ही काय राजकारण करा, तुम्ही कोणी उभं राहा त्यांनी उभं राहू द्या. जे कोण निवडून येईल कोण पडेल राजकारण आहे. राजकारणामध्ये कोण निवडून असतं कोण पडत असतं. पण एडवाकडे बोलणं चुकीचं आहे. तुम्ही चांगलं काम करा ना. तुम्हाला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे. पण असं वक्तव्य करून काय तुम्ही मोठं होत नसता. कामाबाबतीत काम करून परिचारक आत्तापर्यंत काम करून मोठे झालेले आहेत. असं लोकांना एडवाकडे बोलून मोठे झालेले नाहीत. त्यांनी कारवाई जर नाही झाली तर आम्ही सगळे पंढरपुरातले आमचे भाजपचे पदाधिकारी असून आम्ही सर्व भाजप असो किंवा आमचे मित्रपक्ष असो आम्ही सर्व मोठं आंदोलन करणार. शहरामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.